आता मी नेहमी सांगत असते तंबाखू सोडा, पण का सोडायची तंबाखू? तंबाखू खाल्ल्याने तरतरी येते, झोप येत नाही, फ्रेश वाटतं. तंबाखू असली की कधी कधी पोट साफ व्हायला मदत होते. परत काही पेशंट्समध्ये तर तरतरी येते. तंबाखू थांबवली तर चिडचिड होते, मन लागत नाही आणि तंबाखूनी मला बरं वाटतं. मग मॅडम का सांगता तंबाखू सोडा? तर आज आपण तंबाखूचे आरोग्यावर काय परिणाम होतात आणि आपण तंबाखू का सोडावे याचा अभ्यास करूया. तुम्ही तंबाखू खायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात त्याचे लक्षणीय परिणाम होतात. आता कोणते तर आपण पाहू. सर्वात पहिला परिणाम म्हणजे तंबाखू हा तोंडाच्या कॅन्सरचा एक प्रमुख कारण आहे. त्यातील रासायनिक घटक एस्पेशली गुटखा किंवा पान मसाला यांच्यामधले घटक हे अतिशय हानिकारक असतात आणि त्यांनी गालाची त्वचा जळते. चुन्यामुळे गालाची त्वचा जळते आणि कॅन्सर होण्याची शक्यता दुपटीने तिपटीने वाढते. परत कॅन्सर जरी नाही झाला तरी तोंडाची आग होणं, वारंवार तोंड येणं किंवा OSMF ज्याच्यामध्ये तिखट खायला त्रास होणं, तोंड न उघडणं अशा गोष्टी पण दिसतात. आता तंबाखू खाल्ल्याने दात आणि हिरड्यांवर विपरीत परिणाम होतो. तुमचे दात खराब होऊ शकतात, हिरड्यांना सूज येऊ शकते आणि दाताच्या आजारांनी तुम्हाला जेवण किंवा हसणं सुद्धा अवघड होऊ शकतं. दात पिवळे दिसतात ते तर वेगळीच गोष्ट आहे. हे फक्त दातांवरच असं नाहीये, तर तंबाखू तुमच्या पचन संस्थेवर देखील हानिकारक ठरू शकते. दीर्घकाळ तंबाखू खाल्ल्यामुळे गळ्यात, अन्ननलिकेत किंवा पचनतंत्रात गंभीर समस्या उद्भवू शकतात. तंबाखू तुमच्या हृदयावरही प्रतिकूल परिणाम करते. हृदयरोग, रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजार हे तंबाखूमुळे होतात. त्यातून धूम्रपान करत असाल तर ते अजूनच हानिकारक असतं. तंबाखूचे इतर शरीरावरही परिणाम होतात. जसे ते श्वसन मार्गांवर परिणाम होतात. जे धूम्रपान करतात हे त्याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो आणि दीर्घकालीन श्वसन विकार होतात. आता तंबाखू सोडणं कठीण आहे. हे सगळे मी तुम्हाला तंबाखूचे गंभीर परिणाम सांगितले, पण आता तंबाखूचे आर्थिक परिणाम सुद्धा गंभीर आहे. तुम्ही दर महिन्याला दररोज बरेच पैसे हे तंबाखूमध्ये घालवतात आणि त्याचा असा हे जे तंबाखूमुळे जे बरं वाटणं हे तात्पुरतं असतं. त्याच्यासाठी तुम्ही जे पैसे देऊन जे आजार विकत घेतात हे तुम्हाला जास्त हानिकारक आहे. जर तुम्ही हे पैसे तुमच्या घरासाठी, चांगल्या कामासाठी वापरले तर त्याचा तुमच्या कुटुंबाला नक्कीच फायदा होणार. तर तंबाखू सोडणं कठीण असू शकतं, पण कसं आहे, आता तंबाखूनी पैसे द्यायचे आणि आजार पण विकत घेणं आणि त्याने वाटणारा तात्पुरता आनंद याच्यामध्ये कुठेच ताळमेळ नाहीये. त्यामुळे हे सगळे तंबाखूचे होणारे परिणाम हे तुम्ही गांभीर्याने घ्या. तंबाखूने आर्थिक, सामाजिक, शारीरिक अनेक हानिकारक गोष्टी होतात. तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या, गांभीर्याने घ्या. आणि मला कॅन्सर होणार नाही किंवा आमच्या घरात झाला नाही किंवा माझे आजोबा खात होते तरी त्यांना काही झालं नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण पूर्वीचे लोक, त्यांचा आहार, त्यांची राहणीमान हे सगळं खूप वेगळं होतं आणि त्यांना झालं नाही म्हणजे कोणालाच होत नाही असं नाहीये. सगळ्या अभ्यासाअंती हे सिद्ध झालंय की कॅन्सर, तोंडाच्या कॅन्सर होण्याचं भारतातलं सगळ्यात प्रमुख कारण हे तंबाखू, गुटखा, पान, सुपारी हेच आहे. तर या सगळ्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि ही गंभीर सवय लवकर सोडा. धन्यवाद.